सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, धडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा फेरीवाले आणि बचत गटांनी लाभ घ्यावा. नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप. शासनाच्या अनेक योजना जयसिंगपूर नगरपालिका प्रभावीपणे राबवत असून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेऊन आपले छोटे मोठे व्यवसाय उत्तमपणाने चालवले आहेत. फेरीवाले, पथविक्रेते अथवा बचत गटांच्या महिलांनी नगरपालिकेशी संपर्क साधून शासनाच्या या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले. जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना मंजूर कर्जाच्या धनादेशाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. फेरीवाला अथवा पथविक्रेता शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. या विक्रेते व व्यवसायांच्याकडून नागरिकांना विविध सेवा पुरवल्या जातात. फळे, खाद्यपदार्थ, चप्पल दुकाने, केशकर्तन, पान दुकान चालवले जातात. हे छोटे व्यावसायिक कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अडचणीत आले होते. यांच्या परिवाराचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा सर्व घटकांना ताकद व बळ देण्यासाठी त्यांच्या कुटुंबाला हातभार लागावा या उद्देशाने हे व्यवसाय पुन्हा सुरू व्हावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने आत्मनिर्भर पीएम स्वनिधी योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 3 टप्प्यात फेरीवाल्यांना विनातारण कमी व्याजदराने बँकांमार्फत कर्ज वाटप करण्यात येते. जयसिंगपूर नगर परिषदेच्या माध्यमातून दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान राबवताना पहिल्या टप्प्यात 1215, दुसऱ्या टप्प्यात 513 तर तिसऱ्या टप्प्यात 138 लाभार्थ्यांना आतापर्यंत 3 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. या योजनेला सरकारने 2030 पर्यंत मुदतवाढ देखील दिली आहे. याचबरोबर या योजनेअंतर्गत शहरात 400 बचत गट, 12 वस्ती स्तर संस्था व 1 शहरस्तरीय संस्था स्थापन करण्यात आली आहे. बचत गटांना खेळते भांडवल म्हणून रुपये 10,000 नगर परिषदेच्या वतीने देण्यात येतात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 395 बचत गटांना त्याचे वितरण झाले आहे. तसेच 312 बचत गटांना आतापर्यंत शहरात या योजनेअंतर्गत 10 कोटी रुपये कर्जाचे वितरण झाले आहे. शहरात पहिल्यांदाच 5 बचत गटांच्या प्रमुखांना 20 लाख रुपये कर्जाच्या मंजुरीचे पत्र तसेच लाभार्थी पथविक्रेत्यांना कर्ज मंजुरीबाबतचे पत्र नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उपनगराध्यक्ष अनुराधा आडके व नगरसेविकांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी श्रीमती टीना गवडी, विविध योजनांच्या विभागांच्या प्रमुख शुभांगी देशमुख, नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी व शहरातील बचत गटांचे महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आमच्या धडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.